आणि उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामध्ये जे चित्र कल्याण डोंबिवलीमध्ये दिसलं, जे जळगावात दिसलं, जे धुळ्यामध्ये दिसलं, तेच चित्र भिवंडी महानगरपालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतंय। पण भिवंडी महानगरपालिकेच्या इतिहासात असं पहिल्यांदा होतंय की एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार हा बिनविरोध निवडून आलेला आहे। भाजपने इथे आपला पहिला विजय साजरा केलेला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विजयी उमेदवाराचं अभिनंदन केलेलं आहे। भाजपचे उमेदवार सुमित पुरुषोत्तम पाटील बिनविरोध विजयी झाले। सुमित माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचे पुतणे आहेत। भाजपने इथे विजयाचं खातं उघडताच देवेंद्र फडणवीसांनी सुमित पाटील यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं अभिनंदन केलं। आपल्या आशीर्वादाने भिवंडीमध्ये आपलं खातं उघडलं, सुमित आपला बिनविरोध निवडून आला। अरे वाह वाह वाह, खूप खूप अभिनंदन। थँक्यू थँक्यू। बहुत बढ़िया बहुत बढ़िया। भिवंडीमध्ये पहिल्यांदा झालं असं बिनविरोध। यस 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 यस। सुमितला फोन देतो। हा विजयाचा रथ शेवटपर्यंत न्या आता। येस येस येस। सुमितला फोन देतो। आहे का? आहे भाऊ नमस्कार। नमस्ते, खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद भाऊ, धन्यवाद। तुमच्या आशीर्वादाने झाला सगळं। तुम्ही इतिहास केला। थँक्यू सर, थँक्यू सो मच। थँक्यू। एक मिनिट। थँक्यू भाऊ, थँक्यू। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि माननीय निवडणूक प्रमुख इथले आमदार महेशजी चौगुले साहेब यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज मी या भिवंडी महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 17 या ठिकाणी बिनविरोध झालेलो आहे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या आशीर्वादाने सुमित पाटील यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली आणि आज मी त्याच्या प्रभागातील जनतेला धन्यवाद देईन। या जनतेच्या आशीर्वादाच्यामुळे त्याच्यासमोर 6 लोकांचे फॉर्म होते, 2 फॉर्म बाद झाले आणि बाकीच्यांनी माघार घेऊन सुमित पाटील यांना पुन्हा एकदा पद्मानगरमध्ये प्रभाग क्रमांक 17B मधून जनतेची सेवा करण्याची संधी दिली। तर कल्याण डोंबिवली, धुळे, भिवंडी या पाठोपाठ राज्यात अन्यत्र कोणकोणत्या महानगरपालिकांमध्ये उमेदवार बिनविरोध विजयी झालेले आहेत, सर्वपक्षीय उमेदवार, त्यावरती आपण एक नजर टाकूया। कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 18 रेखा चौधरींचा विजय झाला, त्या भाजपच्या उमेदवार आहेत। आसावरी नवरे भाजपच्या कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 26 क मधनं विजयी होत आहेत। रंजना पेणकर यांनी विजय मिळवलेला आहे, भाजपच्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 26B मधनं। भाजपचे नितीन पाटील पनवेलच्या प्रभाग क्रमांक 18B मधनं विजयी झालेत। धुळ्यातनं उज्ज्वला भोसले भाजपच्या नेत्या प्रभाग क्रमांक 1 मधनं विजयी झाल्यात। धुळ्याच्या प्रभाग क्रमांक 6B मधनं भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांनी विजय मिळवलाय। आणि एकीकडे राज्यभरामध्ये उमेदवार बिनविरोध विजयी होत असताना, निवडून येत असताना, दुसरीकडे मुंबईच्या कुलाबा मतदारसंघामध्ये सुद्धा